धुळे शहरात 250 वर्षापासून अस्तित्वात असलेले एक प्राचीन राम मंदिर आजही ग्रामदेवतेचे स्थान आहे। या मंदिरात प्रभू राम, सीता मैया, मारुतीराय आणि इतर देवदेवतांच्या लाकडी मूर्त्या आहेत। दरवर्षी येथे 12 महिने विविध उत्सव साजरे होतात। या मंदिराचा ट्रस्टी नाशिककर कुटुंब आहे, ज्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला जातो। रामनवमी निमित्त आज 50,000हून अधिक भाविक दर्शनासाठी येत आहेत। सकाळपासून काकडा आरती, भजन कीर्तन सुरू आहेत। या पवित्र दिवशी सर्व धुळेकरांना राम दरबाराचं दर्शन घेऊन खूप आनंद आणि समाधान लाभते। दादा, या रामनवमीच्या अवसरावर आपण धुळेवासियांना काय सांगितलं? सर्वप्रथम आज जय श्रीराम, राम जन्माच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या धुळ्यासारख्या ठिकाणी पूर्ण भारतभरामध्ये एक धुळे शहरामध्ये प्राचीन मंदिर 250 वर्षापूर्वीचं, त्याचे आम्ही ट्रस्टी अध्यक्ष आहोत। आणि हे राम मंदिर 250 वर्षापूर्वीचं जुने आपल्या धुळ्यामध्ये ग्रामदैवत आहे। हे सर्व आपल्या धुळेकर नागरिकांचं, धुळेकरचं सर्वांचं स्थितीत आहेत। राम दरबार म्हणून याला म्हटलं जातं। मारुतीरायाच्या स्वप्नामध्ये एक दृष्टांत आला होता, तशी ही मूर्ती बनवली गेली। राम दरबार आहेत, त्याच्यात जांबवंत आहेत, नल, नील, जांबवंत, नंतर नकुल, सहदेव, सीता मैया, मारुती सर्वांच्या मूर्त्या आहेत आणि लाकडी दरबार आहेत। सुंदर अगदी बघण्यासारखं मंदिर आहे। आणि दरवेळेस याचे 12 महिन्याचे 12 उत्सव केले जातात। आणि राम जन्माच्या वेळेस गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत काकड आरती, भजन, कीर्तन, मृदुंग, टाळ वगैरे सर्व व्यवस्थित त्याची पूजा अर्चा ही केली जाते। आणि सर्व धुळेकर नागरिक आज राम जन्माच्या दिवशी साधारणतः 50,000 लोक आज दर्शनाला येतील आणि त्याचा आनंद वगैरे मनवतील। आज खूप आग्रवडला ग्रामदैवत राम मंदिर असल्यामुळे तमाम धुळेकरांना त्याचा खूप गर्व, अभिमान आणि आनंद आहे। किती वर्षापासून मंदिर आहे, कोणी बांधलं? आता मी स्वतः, आम्ही नाशिककर, माझी खापरपंजी आहे, तिने हे मंदिर बांधलेलं आहे। आणि ही जी जागा आहे राम मंदिराची, ते आमचे विधितज्ञ जीवी गुजराती साहेब यांच्या आजोबांनी दिलेली आहे। परंतु हे पूर्वीच्या काळी जागा भरपूर असायच्या, मंदिरांचे काम असायचे, त्यामुळे जो तो त्याच्या परीने खर्च करायचा। पण तसं पाहिलं तर हे मंदिर सर्व ग्रामदैवत म्हणून आपल्या प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक माणसाचं, प्रत्येक भाविकाचं आहे। या ठिकाणी आता जे गडावर जाणारे भरपूर भाविक आहेत, त्या संदर्भात काय सांगणार? कारण या मंदिराजवळ किती भाविक आतापर्यंत? योगायोग असा आहे की आपली चैत्र पाडवा आणि चैत्र पौर्णिमा गडावर जाणाऱ्यांची संख्या ह्या मुख्य रस्त्यावर नाही। आणि ह्या मुख्य रस्त्यावरच आपला आग्रवडचं श्रीराम मंदिर आहे। तर सर्व भाविक जे आपले इंदोर, MP, तुमचं शिरपूर वगैरे तिकडनं बरेचसे लाखो भाविक आपल्या या आग्रवडने जातात। तर त्यांना या प्रभू रामचंद्राचं दर्शन मिळतं आणि हे दर्शन घेऊन पुढे ते आपले मार्गस्थ वणीला वगैरे जातात। मध्ये कुठे बरेच ठिकाणी त्यांना भंडारा वगैरे आराम करण्यासाठी असतं। तर ते प्रभू रामचंद्राचं दर्शन घेताना त्यांना खूपच आनंद आणि समाधान वाटतं। कुठले कुठले प्रोग्राम आज या ठिकाणी? गुढीपाडव्यापासूनच प्रोग्राम होते। आज दिवसभर दर्शनाला राहील। सकाळपासून काकड आरती, भजन, कीर्तन आणि राम जन्माचे अख्ख्या पूजा पाठ वगैरे करून झालेलं आहे। पण आता संध्याकाळपर्यंत, रात्री 12 पर्यंत धुळेकर नागरिकांची दर्शनास गर्दी राहील। आजचा कार्यक्रम हा आपण 7 ते 8 दिवसापासून पूर्ण काकड आरतीपासून कार्यक्रम होते।